गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. फुलटॉस चेंडू. चेंडूला 6 डीजे. पहिला चेंडू पॉवर प्ले ओव्हर मधला. इथे मात्र फेकून दिलाय. दुसरा लगातार राजेशच्या बॅट मधून आलेला असा षटकार. काय अफलातून बॅटिंग. बॅक टू बॅक 2 षटकार. पॉवर प्ले मध्ये 2 षटकार. मात्र काय बॅटिंग आहे राजेश. गोलंदाजी मार्क करते आतिश. ओहो ब्लॉकर चेंडूचा मारा. एक धाव कंप्लीट केले. धावसंख्या 13 या अंकावरती. 3 चेंडू आणि 13 धावसंख्या. 2 चेंडू 6 आणि तिसऱ्या चेंडूला सन्मान दिलाय. नो +4. धावसंख्या मात्र 18 या अंकावरती. 3 चेंडू 18 धावसंख्या. इथे मात्र ब्लॉकर चेंडूचा मारा. पुढ्यात चेंडू टाकलेला आतिश. गोलंदाजी मार्क करते. 4 चेंडू मध्ये 18 धावसंख्या मात्र झाल्यात. इथे मात्र हवे चेंडू जज करतायत. पकडले झेल. मात्र मिलिंद याला माघारी यावं लागतंय. नवीन फलंदाज दिनेश. मात्र मिलिंदला माघारी यावं लागतंय आणि नवीन फलंदाज दिनेश. 5 चेंडू फेस झालेत आणि मात्र धावसंख्या 18 या अंकावरती. शेवटचा चेंडू असेल. गोलंदाजी मार्क करते गोलंदाज आतिश आणि
स्ट्राईकचा फलंदाज दिनेश आणि न स्ट्राईकचा राजेश 2 षटकारांनी मात्र 3 चेंडूमध्ये 13 धावसंख्या फेस करत ते मात्र राजेशने डॉट चेंडूची सांगता झाली. षटक संपलंय असा इशारा येतोय पंचांचा. पॉवर प्ले मध्ये धावसंख्या 18 या अंकावरती. अजूनही मात्र 18 चेंडू आणि 11 धावसंख्याची गरज असेल ते मात्र चोरावले संघाला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिकेत. अनिकेतचा दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. गोलंदाजी मार्कवरती अनिकेत. त्याचा चेंडू फेस करणार तो मात्र राजेश यांनी मागच्या षटकात 2 षटकार लागून तिसरा चेंडूला सन्मान दिलाय आणि मात्र प्रहार चढवला याच्यावर सुद्धा. मात्र 4 चेंडू फेस केलेत पण 19 धावसंख्या. काय अफलातून बॅटिंग. इथे मात्र अजून एक प्रहार. आता मात्र मानावं लागेल खरंच मॅच विन चोरवले संघ. काय अफलातून बॅटिंग. 4 6 आणि एक सिंगल म्हणजे टोटल याच्या अर्ध्या रन आहेत. 25 धावसंख्या मात्र दिनेशच्या आहेत. 5 चेंडू 25 धावसंख्या राजेशच्या. सॉरी माफी असावी. अंतरट संघ त्वरित क्षेत्ररक्षक लावून घ्यायचे. स्पीडअप करा थोडं. आणि अंजप संघ त्वरित बॅट्समन आपले पाठवायचे. स्पीडअप करा अंतरट संघ आणि अंजप संघ. काय अफलातून बॅटिंग राजेशची. मात्र 5 चेंडू फेस केले आणि 4 षटकाराने 1 चेंडूला सन्मान दिला. म्हणजे 5 चेंडू 25 धावसंख्या म्हणजे राजेशचे फक्त 25 धावसंख्या म्हणजे अर्धी इनिंग त्याच्याच हातात आहे. निशांत बागडे कुठे असतील त्यांनी स्टेजवर यावे. प्लेअर ऑफ दी मॅच मात्र प्रमोद बागीच्या हस्ते देण्यात येईल.